काचुरवाही चोखाडा रोडवरून मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक, संतप्त ग्रामस्थांनी रोखले टिप्पर। रामटेक तालुक्यातील चोखाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक जोमात सुरू आहे। या बेकायदेशीर कामामुळे परिसरातील रस्त्यांची दुरावस्था होत असून अपघाताची भीती वाढली आहे। वारंवार टिप्पर मालकांना सांगून सुद्धा दुर्लक्ष करत असल्याने अखेर आज संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत मुरुमाचे ओव्हरलोड टिप्पर अडवून धरले। ग्रामस्थांच्या आरोपानुसार विहित मर्यादेपेक्षा जास्त मुरुम भरून हे टिप्पर गावातील अरुंद रस्त्यावरून धावत आहेत, ज्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे। जोपर्यंत या ओव्हरलोड वाहतुकीवर कायमस्वरूपी कारवाई होत नाही तोपर्यंत टिप्पर सोडू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। याप्रसंगी किरणापूर चोखाला गावचे ग्रामपंचायत उपसरपंच रामेश्वर हटवार, माधवराव हटवार, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती, हरिदास हटवार, रणवीर शेंडे, दशरथ वैरागडे, भोलाशंकर हटवार, शिवशंकर आष्टनकर, अमर पाटील, राकेश हटवार इत्यादी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर प्रतिनिधी राहुल पांतावणे। समस्या आमची एवढीच आहे का इथून सगळ्यांनी धूळ उडते, पोराबाराला त्रास होऊन राहिला आहे। हा ओव्हरलोड गाड्या चालतात, यदि गाडी कटत नाही, उद्या कमी जास्त झालं तर याची कोणतं गाव आहे? आमचं गाव चोखाडा। काय मागणी आपली? चोखाडा गावावरून आमच्या या गावावरून जेव्हा हे ट्रक चालतात त्यावेळेस हे पाणी वगैरे कोणी काही मारत नाही, आमच्या घराला नुकसान होतं त्या बाबतीत। आणि हा टर्निंगवरून जेव्हा गाडी कटते तेव्हा आमच्या घराला एकदम व्हायब्रेशन आल्यासारखं होतं। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे ओव्हरलोड गाडी आहे? ओव्हरलोड गाड्या आहेत, एकदम ओव्हरलोड गाड्या आहेत। आणि जेव्हा गाड्या चालतात या एकदम आवाजाने पोरा वगैरे हे वगैरे त्रास होते, घरामध्ये धूळ उडते, आमच्या धूळ जाते, गाडी भडाळ करण्याने वाजते, अशी याच्या कानामध्ये दणदणे येते, लहान लेकराला त्रास होते याच्यापासून सनेने आमच्या रोडपाशी घर असल्यामुळे। म्हणून सनेने ह्या गाड्या इथून बंद व्हायला पाहिजेत। आमची एवढी रामेश्वर दत्तूजी हटवार, चोखाडा येथील रहिवासी असून साहेब ग्रामपंचायत किरणापूर येथील मी उपसरपंच आहे। सध्या चोखाड्यामधून ज्या गाड्या मुरुमाच्या जात आहे ते ओव्हरलोड आहेत की अंडरलोड आहेत? ओव्हरलोड आहे गाड्या। ओव्हरलोड असल्यामुळे कारणामुळे या रोडचे आता 4-5 वर्षापूर्वी हा रोड बनलेला होता काचुराई चोखाडा, तो रोड फुटून गेला आहे आणि त्याच्यावरून हे 25 ते 30 ते 40 टनापर्यंत अनलोड म्हणजे लोडिंग गाड्या जात आहे। त्या गाड्या रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे, ठाणेदारपर्यंत पोहोचलो। ठाणेदारांपर्यंत हे माहिती दिली असून त्यांनी तहसीलदारकडे रॉयल्टीनुसार काम होते असे सांगितल्यामुळे आम्ही तहसीलदारकडे बी जाणार आहोत। परंतु आज आम्ही हा निश्चय केला का या गावामधील काही लोक घेऊन जाणे ट्रक रोखण्याचे काम करून त्यांना या विषयावर संपूर्ण ज्या ट्रक मालक चालक आहे त्यांच्याकडे हे सांगण्याची कृपा करून आणि त्या रोडवर पाणीसुद्धा मारत नाही। आम्ही पाणी मारण्याचं त्यांना सांगितले, पण त्या रोडवर पाणी मारण्यात येत नाही। तरी पण गावामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे धुळामुळे। ते धूळ खूपच उडते ट्रकमुळे, त्याच्यामुळे रोगराई लहान मुलाबाळांना याच्यापासून धोका आहे धुळामुळे। आपली आता काय मागणी राहील? आता आमची एक मागणी आहे का हे ट्रक इथून या रोडनं बंद केला पाहिजे, नाही पाणी मारलं पाहिजे। पाणी जर मारलं नाही तर आम्ही हे ट्रक इथे जाण्यास बंद करू, एवढीच आमची गाव